नमस्कार, मी अनिल. आज आपण पाहूया अपार जे आय-डी आहे, त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. हा जो अपार आय-डी आहे, हा तुम्ही जसं स्क्रीनवरती बघू शकता. जेव्हा आपण सर्व रजिस्ट्रेशन वगैरे केलं, तेव्हा आपल्याला असा काहीतरी आय-डी मिळतो. ठीक आहे. हे सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं वन नेशन, वन स्टुडंट आय-डी. याच्यामध्ये तुमची सर्व शैक्षणिक माहिती जी राहते, ती सर्व याच्यामध्ये सेव्ह राहते. जसं आपलं आधार कार्ड राहते, त्यानुसारच हे विद्यार्थ्यांचं आधार कार्ड म्हटलं तरी काही हरकत नाही. अपार आय-डीचं इथे लाँग फॉर्म पण त्यांनी सांगितलं आहे. ऑटोमॅटिक परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. याच्यामध्ये विद्यार्थ्यांची सर्व काही माहिती सेव्ह असणार आहे. तर बघूया आपण हे कसं काढायचं. जसं आत्ताच सांगितलं आहे तुम्हाला ऑटोमॅटिक परमनंट अकाउंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री वन नेशन वन स्टुडंट आय-डी. म्हणजे पूर्ण देशामध्ये हाच एक आय-डी चालणार आहे. तुम्हाला जर बाहेर राज्यामध्ये जर शिक्षण वगैरे काही घ्यायचं असेल, तर या आय-डीच्या नुसार तुम्हाला सोयीस्कर जाईल. हा काढायचा कसा इथे माहिती मी तुम्हाला सांगितली. इयत्ता 1ली ते 12वी विद्यार्थ्यांसाठी शाळेतून हा जो अपार आय-डी हा काढावा लागणार आहे. तुम्ही शाळेच्या शिक्षकांसोबत कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला कसा काढायचा, काय काढायचं ते सर्व माहिती सांगतील. पण जे 12वी नंतरचे विद्यार्थी आहेत, डिग्रीवाले किंवा बाकीचे जे आहेत विद्यार्थी, त्यांना स्वतः काढावं लागेल. त्यासाठी त्यांनी एक वेबसाईट पण सांगितली इथं abc.government.in. ठीक आहे. आता आपण हे 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांचा पाहू. काही 1 ते 12वी पर्यंत हा शाळामधून निघणार. ते तुम्हाला टीचर लोकं सर्व सांगतील. तर 12वीच्या मुलांसाठी जसं आपण या वेबसाईटवर जर आलो, तिथं कॉर्नरमध्ये एक इथं पेज दिसत आहे आपल्याला लॉग इन किंवा रजिस्टर नावाचं. याच्यामध्ये बघा स्टुडंट नाव दिसते. त्या स्टुडंटवरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार, तुम्हाला असं काहीतरी पेज ओपन होईल. आता हे पेज डिजिलॉकरसारखं आहे. जर याच्या आधीचं काही मुलांचं ऑलरेडी डिजिलॉकरमध्ये अकाउंट असेल, तुम्ही डायरेक्ट मोबाईल नंबर आणि पिन टाकून तुम्ही साइन इन करू शकता. किंवा ज्यांचं पहिल्यांदा असेल, खाली इथं न्यू युजर किंवा साइन अप दिसत आहे. याच्यामध्ये जावं लागेल आपल्याला. याच्यावरती गेल्यानंतर असं काहीतरी पेज ओपन होईल. जसं याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर एंटर केला, तुम्ही ओ-टी-पी जनरेट केला, की तुम्हाला इथं खालची माहिती विचारावं लागेल. जसं सिलेक्ट आयडेंटिटी टाइप, फुल नेम, डेट ऑफ बर्थ आहे की नाही. हे सोपी माहिती तुम्ही भरून घ्या. इथं आय कन्सिडरवर टिक करून व्हेरीफाय करसाल. व्हेरीफाय केल्यानंतर पुढचं पेज आपल्याला असं काहीतरी येणार. याच्यामध्ये आपली प्रोफाईल इन्फॉर्मेशन वगैरे सगळी माहिती सांगत आहे. याला फक्त आपल्याला अलाऊ करायचं. इथं जे साईडला बटन दिसते की नाही, याला अलाऊ केलं की पुढचं आपल्याला इथं आयडेंटिटी टाइप विचारेल. ज्यामध्ये 4, 5, 6 ऑप्शन्स आहेत. त्या ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. आयडेंटिटी व्हॅल्यू म्हणजे तुमचा रोल नंबर वगैरे काय शाळामध्ये असेल किंवा कॉलेजमध्ये असणार रजिस्ट्रेशन नंबर, तो आपल्या याच्यामध्ये एंटर करायचा. याच्यामध्ये आपली युनिव्हर्सिटी निवडायची आहे. जी कोणती युनिव्हर्सिटी असणार ती निवडायची आपल्याला. खाली ॲडमिशन इयर म्हणजे त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतलं ते आपल्याला इथं निवडायचं आहे. आणि खाली जे सबमिटचं बटन दिसते त्याच्यावरती गेल्यानंतर आपण तुम्हाला असा काहीतरी आय-डी भेटणार. आता सध्या हा माझा आय-डी आहे. ही जी व्हाईट जागा दिसत आहे तुम्हाला याच्यामध्ये आपला फोटो येतो. हा जो फोटो आहे आपला आधार कार्डवर फोटो राहतो. म्हणजे हे सगळं आधार कार्डची लिंक आहे. म्हणजे आपल्या आधार कार्डची जी माहिती राहते ही पूर्ण याच्यामध्ये येणार. जसं की इथं माझा अप्पार आय-डी दिसत आहे तुम्हाला हा 252717 ह्याच काहीतरी आहे. इथं माझं नाव वगैरे सर्व दिसते. असा आय-डी तुम्हाला भेटणार. हा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. हा कधी डाउनलोड होणार नाही आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्यापाशी ठेवू शकता. भविष्यामध्ये तुम्हाला कधी लागलं ॲडमिशनच्या वेळेस किंवा कोणतं फॉर्म वगैरे भरायच्या वेळेस, तर तो हा तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे. थँक यू.